नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या समवेत अनिल आरगडे हे आहेत. तर यांनी सकाळी आपल्याला फोन केला होता. तर त्यांचा विषय असा होता, अतिक्रमणासंदर्भातला होता आणि जे पिंपळगाव फाटा असेल, महात्मा गांधी विद्यालय असेल, या ठिकाणी होणारं ट्रॅफिक या संदर्भातला हा विषय होता. तर हे सातत्याने आपली कोणतीही बातमी असेल या बातमीच्या खाली सातत्याने कमेंट करायचे. कमेंट त्याच्यामध्ये अशा होत्या, अन्याय हा सर्वसामान्य जनतेवरती झाला, पिंपळगावचा कोणत्या अतिक्रमण कधी काढणार ते सांगा, नुसता विकासाचा डोंगर उभा करू नका, मंचरमध्ये ट्रॅफिक समस्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, शरद सहकारी बँक पार्किंग एरिया हे अतिक्रमण. दुसरी अशी होती, बनवेगिरी करू नका, अतिक्रमण कृषी उत्पन्न बाजार समितीची भिंत काढा, मंचरमध्ये ट्रॅफिक समस्या झाली, शरद सहकारी बँकेचे पार्किंग एरिया अतिक्रमण, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोडेगाव प्रशासन अधिकारी झोपलेत का, असा एक त्यांनी अशा अनेक म्हणजे सांगायचं असं की अनेक बातम्यांना त्यांनी आतापर्यंत कमेंट केल्यात. त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अतिक्रमणाचा. आज ते आपल्या सकाळी त्यांनी फोन केला. तर आता आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. मला सांगा नक्की हे अतिक्रमण कशा पद्धतीने आणि काय अतिक्रमण आहे? पिंपळगाव चौकामध्ये नेहमी अतिक्रमण होते. या चौकामध्ये इतकं ट्रॅफिक जाम होते ना, सर्वसामान्य जनतेला आहे ना मोटरसायकल पण बाहेर काढायची मुश्किल होते. आता ही भिंत पहा ना, अतिक्रमण आहे. आता ह्या रोडच्या नॅशनल हायवेच्या पूर्वेच्या साईडला 30 मीटर, पश्चिम साईडला 30 मीटर सर्व अतिक्रमण काढायला पाहिजे, तरच ही ट्रॅफिक समस्या सॉल्व्ह होणार. मागच्या वेळेस ऍक्सिडेंट देखील झाले होते. त्याच्या अगोदर ह्या चौकामध्ये एक ऍक्सिडेंट झाला. नगरपंचायतचे काही लोक आले होते इथं, तर आम्ही डांबरीकरण करू, आज अजूनपर्यंत डांबरीकरण नाही झाले. बघा हे या ठिकाणी डांबरीकरणचा दाखवा. या ठिकाणी आता बघा पावसामुळे हे दाखवा, हे पावसामुळे आहे ना या ठिकाणी खळगी पडली आहे आणि या ठिकाणून गाड्या वारंवार जात असतात आणि जर यदा कदाचित या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण? नक्की या ठिकाणी डांबरीकरण होणार होतं. करणार, नगरपंचायतने आश्वासन दिलं होतं, अजून काही त्यांनी कारवाई केली नाहीये. आणि हे जे सार्वजनिक बांधकाम विभागचे अधिकारी आहे, हे बघा यांचा फोन नंबर आहे. सांगा, हे सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी, त्यांना तुम्ही काय असा अर्ज वगैरे केला होता? केला होता ना, अर्ज आहे 24 मार्च मोबाईल मध्ये माझ्या. आता तुम्ही कागद दाखवला, कागदावरती आहे ना, हा नगरपंचायतचा आहे. ह्याच्यात दाखवा बरं तुला. 24 मार्च हे बघा तुम्हाला दाखवतो, 2026 रोजी मी अर्ज केलेला आहे. हे बघा, हा बघा कॅमेरा दाखवा. हे बघा काय अर्ज होता तो नक्की? अर्ज होता अतिक्रमणाबाबतच होता. मंचर ट्रॅफिक समस्या आहे म्हणलो, हे पहिलं अतिक्रमण तुम्ही काढा. फार हायस्कूल पासून महात्मा गांधी विद्यालय काल परवा एक ऍक्सिडेंट झाला, मणिपूर पर्यंत काल परवा एक ऍक्सिडेंट झाला. तिथे एक ऍक्सिडेंट झाला. विद्यार्थी होते, त्यातला एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तिथं स्पीड ब्रेकर टाका ना हायवे रोडला. स्पीड ब्रेकरची गरज आहे. स्पीड ब्रेकरची खास गरज आहे. आणि इथं पण तुम्ही सांगतो इतकी रविवारची ट्रॅफिक जाम राहते ना, माणसांना निघणं फार मुश्किल. दाखवा बरं काय इकडं हे सर्व अतिक्रमण दाखवा. या ठिकाणी ओव्हरलोडच्या गाड्या आहेत. आता तुम्ही पहा या गाड्यांसंदर्भात हे पण आता इथं काय पार्किंगची जागा आहे का सांगा बरं? या रोडला जेव्हा गाड्या उभ्या केल्यात, सकाळच्या गाड्या उभ्या असतात, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होती. मोठ्या प्रमाणात. मंचर पोलीस कुठेतरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. मंचर पोलीस स्टेशन फक्त नामदार साहेब आले का येतात, हजर असतात, ट्रॅफिक जाम नाही. नामदार साहेबाचं ऑफिस इकडे बघा, आहे ना, माहिती आहे तिथं. नामदार साहेब आले तरच पोलीसवाले हजर. तसे नाही येणार पण नाही ते लोक इथे येणार पण. काय याच्यावरती आता ठोस उपाययोजना काय झाली पाहिजे, काय म्हणणे तुमचं? माझं म्हणणं हे जे अतिक्रमण आहे ते पहिलं काढा, तरच ही ट्रॅफिक समस्या सॉल्व्ह होणार, नाही तर नाही होणार. फार अडचण आहे बघ, खरं सांगतो. या मंचरमध्ये ना गाडी मोटरसायकल निघणं मुश्किल होते या चौकामध्ये. ट्रॅफिक जाम असते आणि ऍक्सिडेंट काय सांगायचं आता, इथं ऍक्सिडेंट किती झालेले, ऍक्सिडेंट झाले, भरपूर ऍक्सिडेंट झाले, काही गंभीर जखमी देखील झालेत. तर प्रशासन मात्र डोळे झाक करताना दिसत आहे कुठेतरी असं. प्रशासन आता काय सांगायचे, त्यांचं ते झोपलेलेच आहेत, शेवटपर्यंत झोपणार ते.
सर्वसामान्य जनतेला त्रास नाही याचा. किती वर्षापासून तुम्ही हा लढा देत आहे सातत्याने? मी हा लढा तुम्हाला सांगू का, ज्यावेळेला लॉकडाऊन झालं 2019 मध्ये, 19-20 मध्ये हा. कृषी उत्पादन बाजार समिती, शरद सहकारी बँक याचं अतिक्रमण काढा. जेणेकरून हे असे अतिक्रमण झालेले ते काढलं तर ट्रॅफिक समस्या सुटेल असं वाटतं सॉल्व्ह का? होणार, निश्चित सॉल्व्ह होणार. पहा इकडे जर अशी ह्या गाड्या आता उभ्या राहिल्या, पण आता एक गेली नाही, हे बघा हा. हे यांची पार्किंगच आहे नेहमीची. नेहमी पार्किंग आहे. हा, पार्किंग एरिया. ह्याच्यावरती आपण बातमी देखील केली, परंतु या गाड्या ज्या मोठ्या आहे, मोठमोठ्या 12 टायरच्या वगैरे त्या उभ्या राहतात म्हणजे राहतातच. ह्याच्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळच नाही असं झालं. वेळच नाही वेळ. पण हे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ना, हा. हे पाल यांचा हलगर्जीपणा म्हणायचा. हम्म. हे फक्त खुर्ची घेऊन बसलेले आहेत. हा. काम करायचं ना, काय नाही, बस. 30 जानेवारी 2026 रोजी मी अर्ज दिला होता नगरपंचायत. ते काय म्हणले, आमच्या हद्दीमध्ये वर्ग करायला पाहिजे तरच आम्ही इकडे लक्ष देणार. आता इथे एकदा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस आम्ही डांबरीकरण करू. किती बनवेगिरी सर्वसामान्याला करतात ना बनवून. बरोबर. हे कवर चालणार. हे तुमच्या डोक्यावरती ही आर्मीची टोपी दिसते, तुम्ही आर्मीमध्ये होता. हा, होतो ना. 20 वर्ष सेवा केली देश. वर्षी सेवा केली देशावर. मात्र आता तुम्ही एक सामाजिक काम म्हणून ही समाजसेवा हा, करणार. सामाजिक काम याच्यामध्ये काय म्हणजे हे नाही, काय सार्वजनिक काम आहे हे आणि ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे बोलावंच लागतं. कारण मी पण ड्रायव्हर होतो, हा. मोठ्या हेवी व्हेकल चालवलेले आहेत आर्मीमध्ये. आणि हे ट्रॅफिक म्हणलं का मला ते इथं आलं का लय डोक्याला शिव होतो. कशी मोटरसायकल काढावं. आता चला पुढे दाखव तुम्हाला तिकडे कसं अतिक्रमण. आता काय मग याच्यावरती काय? हो, सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी हक्क आहे. शरद सहकारी बँकेचा नाही मालकी हक्क तो. हा. आता हे सार्वजनिक बांधकाम विभाग तर याच्याकडे लक्ष देत नाही. बिलकुल देत नाही. 2020 मध्ये त्या जाळ्या काढल्या होत्या, फक्त GCP लावायचा होता, काढायचं होतं अतिक्रमण. हा, हा, हा. आता काय माहिती कोणाचा फोन आला, काय झालं, येऊ जाणे. तर रस्त्याच्या कडेला देखील गाड्या लागतात. तुम्ही भरपूर पाहता. गाड्या येतात. मोठी ती गाडी दाखवा. हेवी व्हेकल बघा किती मोठी बघा. अतिक्रम त्यांचा मुद्दा अतिक्रमणाचा आहे. यांच्यापाशी काय म्हणणं आहे त्याचं? आज आपल्या पुणे नाशिक हायवे आजूबाजूला सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या गाड्यांचं अतिक्रमण होतंय. त्याच्यामुळं पादचारी जी लोक जातात इकडून तिकडून बघा पाणी साचल्यामुळे लोकांना जाता येत नाही याकडे. दुसरी गोष्ट, साईडला ज्या गाड्या लावल्या जातात तर त्या गाड्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे. गाड्या अशा मधोमध लागतात तर लोक काय रस्त्याच्या मधोमध जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं काय होतं, गाड्या ये जा करणाऱ्यांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली तर चांगली गोष्ट होईल. आता हे तुम्ही आता एक या ठिकाणचे नागरिक आहात मंचरचे. आता ते पहा तुम्ही, आता हा जो गटर आहे पूर्ण ओपन गटर आहे, याच्यावरती काय आज उपाययोजना झालेली आहे काय वाटतं? ते गटार आहे, ते गटार पूर्ण ओपनच आहे. ओपनच हा. आहे. त्याला लांब हे करून जेणेकरून त्याचं ड्रेनेज लाईन झाली पाहिजे. झाली पाहिजे. सिमेंट मध्ये ते झालं पाहिजे. हा. ते पाणी गेलं पाहिजे. हे गटार तुमचं त्याचं पाणी रस्त्यावर लोकांना चालता येत नाही, काय येता येत नाही. दुर्गंधी पसरते. म्हाताऱ्या माणसांचा विषय अवघड होत्या. ते या गोष्टी आहे. तर त्यासाठी काय उपाययोजना झाल्या पाहिजे आता? पण पंचायतसाठी नगर अध्यक्षांनी भरपूर विजन दिलं, परंतु ते विजन तर काय अंमलात येत नाहीये. फक्त बाकीच चाललेलं आहे. परंतु त्यांच्या सत्य घटना नगरसेवक आता निवडून दिले मंचरमध्ये काम चालू आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही काम तर फार बिलकुल चालू नाही. नुसतं फक्त आता बॉडी तयार झालेली आहे आणि त्यांचं चाललेलं आहे. काम तर काय चाललेली दिसत नाही इथे. भरपूर ठिकाणी आहे ते तसंच परिस्थिती आहे. काम तर प्रत्यक्षात काही नाहीये. सगळं नुसतं भोंगळा कारभार चालू आहे. आता हे निवडून दिलेले जे नगरसेवक यांना तुम्ही नागरिक म्हणून जाब विचारत नाही का? नागरिक म्हणून विचारलं पाहिजे, परंतु जो माणूस पुढे येईल तो डोळा येतो, बाकीचे गपचूप असतात. कायचं डोळ्या येते, माणूस डोळ्या येतो. हे सार्वजनिक आहे. सार्वजनिक आहे, पण हा. सगळ्यांची एकी असली तर ते जमन. एकी पाहिजे नाही, पण लोकांनी. गरज आहे असं वाटतं का? विकास झाला पाहिजे मंचरचा. विकास झाला चांगल्या पाहिजे. सोयीसुविधा. आज काळाची गरज आहे. ही शिरूर काळाची सारख्या गरज. ठिकाणी गेलं, शिरूर सारख्या ठिकाणी पहा किंवा जुन्नर सारख्या ठिकाणी पहा. आज तिथलं रस्ता रुंदीकरण पहा, मधलं लाईटिंगचं डिवायडर पहा. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भरपूर प्रगती आहे. आपल्या मंचरच्या तुलनेत बाकीची गावं प्रगतशील आहे भरपूर. छोटी छोटी गावं मोठमोठे याच्यावर गेलेली असा विषय आहे ना. तर त्या गोष्टीची प्रगती होणं गरजेचं आहे. नगरपालिका असेल, हे प्रशासन असेल, यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं लक्ष देणं गरजेचं आहे. हे आपलं गाव आहे आणि त्या गावाची प्रगती होणं
खूप गरजेचं आहे. प्रभाव पाटा असेल, महात्मा गांधी विद्यालय असेल, या ठिकाणी हे मोठमोठे ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राण गमावं लागतात. तर यांनी मुद्दा उपस्थित केलाय, हे अतिक्रमण हटलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. मात्र जे प्रशासन आहे तर लक्ष नाही असं यांचं म्हणणं आहे. लक्ष नाही आणि नॅशनल हायवे रोडवाल्यांचं साईड पट्टी नाही, गटर नाही. हे जे रोडचं पावसाचं पाणी येते ते रोडवर थांबते. गटर पाहिजे ना, गटर सुद्धा नाही. नाही, आता इथं open नॅशनल- gutter चालू आता नाही. काय आलं, हा रोड बायपास गेलाय तिकडनं हा. आणि हा रोड काय नगरपंचायत ताब्यात नाही दिले, नाही. म्हणून नगरपंचायतवाले म्हणतात आम्ही काय कसं काय काम करू. वर्ग झाला नाही. वर्ग झालेला नाही काम नाही करत, आता काम accident करीत होते, नाही. पण मनसेमध्ये ऍक्सिडेंट होते म्हणलं आता नगरपंचायतने याच्याकडे लक्ष आणि दिलं पाहिजे का नको? दिलं पाहिजे ना. आणि अपघात चालते, अपघात आणि वाढत सगळ्यात चालते. महत्त्वाचा मुद्दा बायपास झालेला आहे बाहेरून. लोडच्या गाड्या बाहेरून गेल्या पाहिजे. हा, बाहेरून गेल्या पाहिजे. ते सगळं आतूनच गाड्या ही येतात गाडी सगळ्या. पहा, आता इथं गाड्या उभ्या आहे, इथं गाड्या उभ्या आहे, सगळ्या खाली लोड- गाड्या उभ्या आहे. लोडच्या गाड्या उभ्या आहे. पण ट्रॅफिक याच्यामुळे होते. ट्रॅफिक याच्यामुळे होते. पोलिसांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशन लक्ष नाही देत. देतच नाही लक्ष. नाही देत लक्ष. मात्र या ठिकाणी चौकी आहे, सगळं काही आहे, आहे पण काय नाही लक्ष. लक्ष देते नाही. नाही लक्ष नाही देते. आणि त्यामुळे मुळात ते accident करतात. मुळात काय आलंय, आता हायस्कूल पाशी तुम्ही बघा पूल आहे हा. आणि मुलांना जायला पाऊलवाट सुद्धा साईड पट्टी नाही. दोन्ही बाजूनी बघा. हो, स्पीड ब्रेकर पाहिजे तिथं चांगले. बरं 1 किलोमीटर शाळा आहे, असे बोर्ड आहे का? नाही, ते पण नाही. मागच्या टायमाला बोर्डची गरज आहे. बोर्डची गरज आहे. बरं कुठं वळण आहे, गाव जवळ आले, गाड्या सावकाश चालवा, असे बोर्ड आहे कुठं? नाही. मग काही बरं प्रश्नच नाही. सगळ्यात महत्त्वाचं खूप आवश्यक आहे. स्पीड ब्रेकर लय गरजेची गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे गाड्याला फुल स्पीड मध्ये असतात आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळे त्या गाड्यांचा कंट्रोल नाही सुटत, कंट्रोल सुटून जातो आणि अपघात भरपूर होतात. आता कळमला तो झालं, त्या लहान मुलाचं झालं, कॉलेजच्या मुलाचं झालं. आज 2 दिवसात तर 2 ऍक्सिडेंट झाले. म्हणजे तरुण मुलं जाणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट आहे ना. त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. स्पीड ब्रेकर फार गरजेचं आहे. मग तुम्हाला स्पीड ब्रेकर सांगू. गरजेचे. हा तर महाराष्ट्र अपडेट्स आंबेगाव मंचर.